आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खरंच याची काहीच गरज नव्हती। मी करते रोज अभ्यास, व्यवस्थित चाललाय माझा अभ्यास। हो आणि खरंच रोज अभ्यास करते। कधी करतेस ग अभ्यास? बसा बसा तुम्ही बसा। असं काय सीताई, मी रोज करते की अभ्यास? तेच विचारते, कधी? रोज कर ते जाऊ द्या। मी तुमची ओळख करून देते। हे सगळे ना माझ्या शाळेतले आहेत। म्हणजे हे नामदेव काका, ह्या शिलाताई आणि ह्या शारदा मावशी। नमस्कार। आणि ह्या सासूबाई ना। अरे वा, सासूबाईंबद्दल बरंच काही सांगितलेलं दिसतंय शिवाने। हो ना, अगदी खूप सांगितलंय भरभरून, पण सगळं चांगलं सांगितलं ना। हो ना, अहो आम्हाला वाटलं काहीतरी शब्द वाईट बोलेल सासूबद्दल, पण अजिबात नाही। अहो 100 पैकी 100 मार्क देते बघा तुम्हाला ती। पण अभ्यासाच्या बाबतीत मी शिवाला 100 पैकी 100 मार्क नाही देणार हं। आजकाल तिला अभ्यासासाठी वेळच नाहीये। अहो त्यासाठीच तर आम्ही आलो इकडं। बरं, तुम्ही अभ्यास करा, मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते। हं? होय, मी पण येते अहो, मदतीला। तुम्ही अभ्यास करा। अभ्यास घ्यायचा आहे ना शिवाचा? होय, नीट घ्या अभ्यास। आलेच मी। शिवा, या तुझ्या सासूबाई रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत का? बरं, मी म्हणतो तुझ्या त्या इन्व्हेस्टिगेशनचं काय झालं? नाही काका, तो जो माणूस आहे ना, तो अजून सापडलाच नाहीये। मग तू आम्हाला सांग ना, आम्ही तुझी मदत करू। हो बरोबर आहे, मी करतेच आहे प्रयत्न। पण काय ना, ज्या माणसाला मी शोधत होते ना, त्या माणसाने तो शेवटचा पुरावा पण नष्ट केलाय। म्हणजे सगळं पोलिसांवरच डिपेंड आहे, ते काय करतील, कसं करतील। हे बघ शिवा, तू पोलिसांवर विश्वास ठेव, ते नक्की यातनं काहीतरी मार्ग काढतील। शेवटी आपले पोलीस म्हणजे हुशार आहेत, आणि पोलिसांमध्ये पण अंडरकव्हर कॉप असतात, ते लोकांमध्ये राहून गुन्ह्याचा छाडा लावतात। कुठल्या विषयाचा अभ्यास चाललाय? नाही, आम्ही अभ्यास आता सुरुवात करणारच होतो, पण इतक्यात आपण आलात ना प्रिन्सिपल मॅडम। काय? नाही आपण खरंच हा, हो. गणिताचा अभ्यास करूया। चला हो. चला चला, गणित पुस्तकं काढायचं लागलं, गणिताचा अभ्यास करायचा। बरं मला सांगा, तुम्हाला अभ्यास जमणार आहे का मी घेऊ तुम्हा सगळ्यांचा अभ्यास? नाही आम्ही करतो। नक्की? हा आम्ही करतो। मी नाही कर। आणि अभ्यास करता करता खाऊन पण घ्या। होय, सासूबाई आहेत ना, छडीने मारतात। कशाला उगाच, त्यापेक्षा आपण आपला अभ्यास करूया। मी आले। हे बघ शिवा, हे ढोकळ्याचे सगळे पीस खाल्ले ह्यांनी, तर राहिले 0। अरे बापरे, केवढा आवाज आहे हा? शिवा अभ्यासच चालू आहे ना? बसा नाही। हो म्हणजे अभ्यासच करतो। काका तुम्हाला डिस्टर्ब झालं का? म्हणजे आम्ही खोलीत जाऊ का? अरे नाही, डिस्टर्ब काय व्हायचंय? असं वातावरण आपल्याकडे कधी असणार सांग बघू? हा? आणि बघा, तुम्हाला काही प्रश्न पडले ना तर मला विचारा, मी लगेच उत्तर देईन। गणिताचं विचारू का? आम्ही हिला गणित शिकवता शिकवता आम्हीच अडकलोय। खरंच विचारलं। हरकत नाही, बघू काय प्रश्न आहे? असं आहे? हा, आपण थांबायचं नाही, प्रयत्न करत राहायचे। हो. हे बघ, आशू बिझी आहेस? हा म्हणजे चालू आहे काम, बोल ना काय झालं? खूप लॉस झालाय ना कंपनीचा, त्याबद्दल बोलायचं होतं। काही ठरवलंयस का? आता हे बोलायला वेळ नाही येत आहे माझ्याकडे। का? इम्पॉर्टंट आहे, आपली कंपनी आहे। ताई, लॉस झाला याचा अर्थ कंपनी बंद होती असं नसतो। हो, पण तू जर हा निर्णय घेतला नसतास तरी झालं नसतं। तू इगोवर घेतलंस सगळं। तुला काय वाटतं हे माझ्या इगोमुळे झालंय? त्या माणसाचा आपल्यावर विश्वास नव्हता ताई। जर त्यांनी भविष्यात पुढे आपल्यावर अविश्वास दाखवला असता तर कंपनीला प्रॉब्लेम झाला असता। ते शिवापते जे काही बोललेत ना ते चुकीचं नव्हतं। ती अशी वागतच होती ना आधी। काय बोलतीस? तुला तरी कळतंय का?
मी शिवाबद्दल असले एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? माझा तिच्यावर विश्वास आहे, भाऊंचा, तिच्या घरातल्या सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आहे. आणि तिला जे वाटत होतं ना त्याचे पुरावे सापडायला लागलेत आता. तिचं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी त्या देशपांडे सरांसोबत वाद घालायची काही गरज नव्हती. तुझं प्रेम कुठेही उतू जातंय, जरा आवर घाल त्याच्यावर. तुला वाटतं हा प्रेमाचा मुद्दा होता? हा मुद्दा विश्वासाचा होता आणि आपल्या माणसांच्या पाठीशी उभा राहण्याचा मुद्दा आहे. मला ते जास्त महत्वाचं आहे. ते सगळं जाऊ दे. सुहास आणि माझं एकमेकांवर प्रेम नाहीये, आहे ना? पण या जागी जरी सुहास असता ना तरी त्याने डीलला महत्व दिलं असतं, कारण कंपनी महत्वाची. आपण बिझनेस करतोय असं तुला एवढं कळत नाही? ही अशी पर्सनल नाती मध्ये आणायची नसतात, एवढं कळत नाही तुला? काही डील्स येत राहतील, डोंट वरी. पण ह्या गोष्टीमुळे समजा आमच्या नात्यामध्ये अविश्वास तयार झाला असता तर तो कायम राहिला असता. सो मी जे केलंय ते बरोबर केलंय. आंधळं प्रेम म्हणतात याला. आहे मी आंधळा आहे मग असं समज. एवढंच जर तुला वाटत असेल तर तूही विचार कर, तुझ्या आणि सुहासच्या प्रेमामध्ये असं काही बॉन्डिंग आहे का? तू माझ्यावर येऊ नकोस हं? त्याचं प्रेम आहे माझ्यावर. बर, मग अशा सिच्युएशन मध्ये तो काय करेल याचा विचार कर. मला काम आहे आता, तू येऊ शकतेस. अगं तू कशाला आली? मी येतच होते. काय झालं? तू बोलवलंस? हा नाही ठीक आहे. गेले का सगळे? हो अगं गेले सगळे. ओके, मग तू फ्री असशील तर माझ्यासोबत येतेस का प्लीज? हा चल ना. कुठे जायचंय? रॉकीच्या रूमवर आणि गॅरेजवर. तू ओके आहेस ना? हो मी ओके आहे. ऐक ना, मला घरातून कोणी जाऊ देणार नाही एकटीला, आणि मला अजून कोणासोबत नाही, तुझ्यासोबतच जायचंय. तू प्लीज प्लीज बघ ना, काहीतरी कर ना, चल ना माझ्यासोबत. हो, बरोबर आहे तुझं, पण मलाही कोण जाऊ देईल की नाही माहित नाही. शिवा बघ ना अगं काहीतरी प्लीज. मला आता घरातून बाहेर पडायचं आणि मला सगळ्यात पहिले रॉकीच्या रूमवर आणि गॅरेजवरच जायचं आहे. प्लीज बघ काहीतरी. मला इथून घेऊन चल तू. हो हो थांब. ठीक आहे, बघूया आपण काहीतरी, जाऊ आपण. पण अगं माझी तर अजिबात हिंमत झाली नाही रॉकीच्या रूमवर जायची. माझी पण नाहीच होत आहे, पण मला ना सतत रॉकीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आणि रूम, आमचे सगळे मेमरीज, मला खूप असं वाटतंय की कदाचित त्याच्या रूमवर गेलो तर मला बरं वाटेल. आपण बरं बरं ठीक आहे, जाऊया आपण. थँक्यू.